नमस्कार, मी सारिका. स्मॉल हॅपीनेस विथ सारिकामध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण वाळवणाचे कच्च्या केळीचे 2 दिवसात अगदी तयार होणारे चिप्स करणार आहोत. त्यासाठी मी सर्वप्रथम कच्ची केळी घेतलेली आहेत आणि ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत कच्ची केळी. मग त्या कच्च्या केळींचे केळ्यांचे दोन्ही साईडचे देठं कापून घ्यायचे आहेत. बघा मी कशा पद्धतीने कापलेले आहेत तशा प्रकारचे दोन्ही साईडने मी कच्च्या केळीचे देठं कापून घेतले आहेत. म्हणजे मग काय होतं की आपल्याला ते केळं सोलायला त्रास होत नाही. अशा पद्धतीने काढून घ्यायचे ते दोन्ही देठं. मग एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलं आहे, त्यामध्ये तुरटी फिरवून घेतली आहे. म्हणजे काय होतं की आपण जे केळ सोलून त्यामध्ये टाकतो तर ते केळ काळं पडत नाही. केळ कसं लवकर काळं पडतं ना, ते काही काळं पडणार नाही. असं मी चाकूच्या साहाय्याने याचे साल काढून घेतलेले आहेत. पण त्या चाकूच्या साहाय्याने काय मला बरोबर जमत नव्हतं, होत नव्हतं लवकर, म्हणून मी बटाटे सोललीने त्याचे साल भराभर काढून घेतलेत. अशा पद्धतीने याचे साल काढून घ्यायचे आणि एक एक केळ आपल्याला पूर्ण त्या तुरटी केलेल्या पाण्यात टाकून द्यायचे आहेत. म्हणजे केळ आपले कसं काळे पडत नाही. जर तुम्ही तसेच ठेवाल बाहेर थोडा वेळ तर ते लगेच काळे पडतील ना, म्हणून ते तुरटीच्या पाण्यातच टाकायचे. बघा कसे छान झाले आहेत. आता प्रत्येक एक केळ टाकून असे पूर्ण केळ करून घेतलेत मी. आता बघा हे पूर्ण केळ झालेले आहेत. आता तुम्ही बघू शकता हे पाण्याचा रंग पूर्ण काळं पाणी निघालं त्यामध्ये. म्हणजे केळींचा जो काळपटपणा आहे तो त्या तुरटीच्या पाण्यामध्ये झालेला आहे. त्यानंतर ते आपल्याला पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि केळं पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने छान धुवून घ्यायचे आहेत. ते हे कसं छान स्वच्छ पाणी झालं आहे. मग मी पुन्हा दुसऱ्या भांड्यामध्ये काय केलं आहे, तुरटीचं पाणी केलेलं आहे. तुरटी घ्यायची, ती पाण्यामध्ये टाकून दुसऱ्या भांड्यामध्ये पण स्वच्छ पाणी घेऊन ते करून घ्यायचं. म्हणजे आपल्याला आता त्याच्यात चिप्स पाडायचे आहेत ना, तर ते चिप्स आपले काय पडणार नाहीत, म्हणून आपल्याला त्याच्यात घ्यायचे आहेत. आता चिप्स पाडणीने पूर्ण मी चिप्स पाडून घेतले आहेत. बघा कसे सर 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 भरभर पडत आहेत ना ते चिप्स. छान चिप्स पाडून घ्यायच्यात. बघा कसे दिसतात, पांढरे शुभ्र चिप्स झाले तसे. तुम्ही थोडे लांब पण चिप्स करू शकता, लांबुळके किंवा गोल गोल. पण माझ्या जवळच्या केळी कशा थोड्या लहान होत्यात ना, म्हणून मी अगदी गोल गोल चिप्स करून घेतले. चिप्स झाल्यानंतर ते चिप्स 2-3 पाण्याने स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तुम्हाला. म्हणजे मग जो काही त्याचा काळपटपणा असेल शिल्लक तो पूर्ण निघून जातो. आणि आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे. आणि हो, आपल्याला हे चिप्स 2 बॅचमध्ये करायचे आहेत. एकाच बॅचमध्ये आपल्याला पूर्ण चिप्स गरम करायचे नाहीत, कारण चिप्सनं कसे लवकरच शिजतात. त्यामुळे ते जर 2 बॅचमध्ये केलं तर आपल्याला वाळवायला पण सोपं जातं. पाणी चांगलं खळखळून पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला सेंदो मीठ टाकायचं. आता हे उपासासाठी केले आहेत म्हणून मी सेंदो मीठ टाकलं आहे. जर तुम्हाला उपासासाठी नसतील करायचे तर तुम्ही साधं मीठ पण टाकू शकता. आणि त्यानंतर याच्यामध्ये बघा मी पाण्याला उकळी आली, मीठ टाकून झालं की मग त्याच्यात चिप्स सोडायचे आहेत. यामध्ये तुम्ही हळदसुद्धा टाकू शकता किंवा खाण्याचा रंग पण टाकू शकता. पण हे मी उपासासाठी केले आहेत त्याच्यामुळे मी याच्यामध्ये हळद पण टाकली नाही आहेत आणि खाण्याचा रंग पण टाकला नाहीत. मी फक्त साधेच केले आहेत. तुम्ही असं सुद्धा करू शकता. आता त्यानंतर ते चिप्स टाकल्यावर पाण्याला एक हलकी उकळी आली, चांगली खळखळून उकळी आली एक की आपल्याला दाबून बघायचे ते झाले का, तर शिजले का. तर खूप लवकर शिजतात केळ्याचे चिप्स. दाबून पाहायचे ते शिजलेले आहेत. आणि आता याला मी एका चाळणीमध्ये किंवा छिद्र असलेल्या टोपलीमध्ये काढून घेतले आहेत. ते पूर्ण असे छान काढून घ्यायचे आणि लगेच त्याच्यावर थंड पाणी टाकायचं. म्हणजे काय होतं की जी शिजण्याची जी प्रोसिजर असते ती आतल्या जी शिजण्याची प्रोसेस ती थांबून जाते आणि आपले चिप्स छान मोकळे होतात. नाहीतर मग ते चिपकतात आणि आतल्यात अजून जास्त शिजले जातात. मग ते झाले काढल्यानंतर आपल्याला एका कोरड्या कपड्यावर, छान कॉटनच्या कापडावर किंवा तुम्हाला पॉलिथिनवर ते वाळत टाकायचे आहेत. हे छान 2 दिवस कडकडीत वाळत टाकले की बघा कसे झाले, छान मस्त वाळलेले आहेत.
आणि याला छान अशा तेलात तळायचं आहे. पण तेल खूप गरम नको हो, अगदी मध्यम याच्यावर तेलावर त्याला तळून घ्यायचं आहे, कारण हे चिप्स खूप लवकर तळल्या जातात. आणि तळून झाले की याच्यावर तुम्ही मीठ टाकू शकता. उपास नसेल तर तुम्ही चाट मसालासुद्धा टाकून याच्यावर खाऊ शकता. आणि मस्तपैकी याला आपल्या मुलांना देऊ शकता. मुलांना तर हे चिप्स भारी आवडतात. एकदम हेल्दी आणि टेस्टी असे हे केळ्याचे चिप्स आहेत. हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बघा कसे झालेत चिप्स, मस्त झाले आहेत ना, अगदी शुभ्र. तेल थोडं जास्त गरम झालं होतं माझं, म्हणून तसेच वाटतात ते. यातमध्ये मी चाट मसाला टाकला आहे आणि छान त्याला मिक्स करून घेतलेला आहे.